हवामानशास्त्र, खगोलशास्त्र व अवकाशशास्त्र हे मयुरेश यांचे विशेष अभ्यासाचे विषय. या विषयांमध्ये ते गेली 15 वर्षे सक्रिय संशोधन, अध्यापन, लेखन करीत आहेत. मयुरेश हे महाराष्ट्र टाइम्सचे विज्ञान वार्ताहर असून सिटीझन सायंटिस्ट या इंग्रजी व मराठी नियतकालिकाचे ते संपादक देखील आहेत. इस्रोच्या अवकाशयानांच्या उड्डाणांचे वार्तांकन करण्यासाठी मयुरेश यांची नियमितपणे श्रीहरिकोटाला भेट असते. पण महत्त्वाचं म्हणजे या उड्डाणांचे सर्वप्रथम मराठीत लाईव्ह वार्तांकन करण्याची संधी मयुरेश यांना मिळाली आहे. भारताची चांद्र मोहीम आणि मंगळ मोहीम हे मयुरेश यांच्या अभ्यासाचे विषय असून त्याच अनुषंगाने त्यांनी सर्व प्रमुख अवकाशशास्त्रज्ञांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. 5.5 लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या लोणार विवराच्या संवर्धनासाठी मयुरेश गेली 13 वर्षे कार्यरत असून लोणारला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रोजेक्ट मेघदूत ही मयुरेश यांची एक महत्वाकांक्षी निर्मिती. या प्रकल्पांतर्गत 2011 पासून भारतातील विविध प्रांत आणि मॉन्सून यांच्यातील परस्पर संबंधांवर संशोधन करण्याच्या निमित्ताने मयुरेश आणि त्यांच्या टीमचा सुमारे 50,000 किलोमीटर प्रवास झालेला आहे. याच प्रकल्पात महाकवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यातील विज्ञानाचा शोध घेत असतानाच प्राचीन सरस्वती नदीच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला गेला आहे. पहिल्या भारतीय मॉन्सून कोशाच्या निर्मितीसाठी मयुरेश प्रयत्नशील असून मॉन्सूनवर आधारित जीवन आणि अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतासाठी त्यांचे हे योगदान नेहमीच उपयुक्त ठरेल. पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस मेघदूताचा प्रवास सुरू केला, असंच केरळमधून येत होतो आणि पहिला पाऊस घेऊन आम्ही त्याच्यासोबत उत्तरेच्या दिशेने प्रवास करत होतो. गाणी अशीच लागली होती आणि आम्ही सगळे तरुण लोक अशी गाणी एक वातावरणामध्ये एक वेगळाच मॉन्सूननेस आलेला होता. आणि गंमत अशी होती की पहिल्या वर्षीच्या मेघदूतमध्ये 2 जण आमच्या इथे सहभागी झाले होते. त्या दोघांनी नंतर लग्न केलं. तिथंच ओळख झाली होती अर्थात, म्हणजे त्या प्रवासामध्ये त्या दोघांची ओळख झाली. हे मॉन्सूनचा एक रोमॅन्टिक असा जो काही अनुभव आहे तो आपल्या सगळ्यांना येत असतो. मॉन्सून आला की रेडिओ मिरची, रेडिओ सिटीवर आपल्या इथं गाणी सुरू होतात आणि तेव्हा आपल्याला समजतं अरे मॉन्सून आलेला दिसतोय. पण आपल्यासाठी हवामान ज्यावेळेस सांगितलं जातं, आपण पेपरमध्ये वाचतो, असे बरेच काय काय शब्द असतात. कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि त्यामुळे सध्या पाऊस पडतोय, किंवा सध्या कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती झालेली नाही म्हणून पाऊस पडत नाही आहे. हवामान विभाग ज्यावेळेस आपल्याला सांगतो की आज पाऊस पडणार, तर आपण हमखास त्या दिवशी छत्री नेत नाही असं सांगितलं होतं. कारण त्याचं कार्टून फेमस होतं आर के लक्ष्मणांचं, की एक जण म्हणजे पाऊस पडत नाही, एक जण छत्री घेऊन आलेला आहे आणि बाजूला कॉमन मॅन त्याच्याकडे बघतोय आणि हा त्याला विचारतो तू IMD मध्ये काम करतोस का? हा त्याला विचारतो तू कसं ओळखलंस? म्हणजे IMDचं हवामान मांडणारा असा एकटा स्वतःच IMDचा जो कोणी वेधशाळेमधला काम करणारा व्यक्ती असेल तोच असू शकेल. आणि अर्थात ही गोष्ट 70च्या दशकामध्ये त्यांनी ते कार्टून केलेलं होतं. आपल्या सर्वांसाठी मॉन्सून जो आहे हा आज छत्री सोबत न्यायची का नाही, रेनकोट सोबत न्यायचा का नाही, किंवा आज ट्रेनला लेट होणार आहे की नाही या पुरता मर्यादित असतो. पण मॉन्सून नेमकी आहे काय हे शोधायचा प्रयत्न आम्ही गेली 5-6 वर्ष करतोय आणि त्याच्यातून सापडलेल्या काही गोष्टी मी इथे मांडणार आहे. माझ्या पत्रकारितेची सुरुवात मी विज्ञान पत्रकारिता म्हणून केली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हवामान पण कव्हर करण्याची जबाबदारी आली. आणि हवामान कव्हर करण्यासाठी पुणे सगळ्या भारताचं खरं म्हटलं तर हवामानाचं मुख्य केंद्र आहे. कारण IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची सगळी महत्त्वाची जी काही केंद्र आहेत ती पुण्यामध्येच आहेत. त्याच्यामध्ये मग ऑब्व्हियसली तिथं जाऊन त्यांना फोन करणं, म्हणजे जनरली आमची तर पत्रकारांची अशी सवय असते की संध्याकाळच्या वेळेला फोन करायचा की आजचं हवामान काय, उद्याचं प्रेडिक्शन काय.
आणि त्यानुसार मग ते सांगणार की आता सध्या कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे पाऊस पडेल नाही पडेल किंवा अशाच टेक्निकल भाषेमध्ये, आणि आम्ही त्याच पद्धतीने ते लिहून बातमी द्यायचो. या गोष्टीला आता झाली तशी 10 वर्ष. पण त्यावेळेस मला असा प्रश्न पडायचा की आपण या बातम्या आपल्यालाच कळत नाही, ते कुठली भाषा वापरतायत तर ते आपल्या वाचकांना काय कळणार. आणि एकदा पाऊस सुरू झाला तर त्याच्या आधी म्हणजे मी स्वतः आमच्या इथे मेधा कोले म्हणून ज्या आता हवामान विभागाच्या उपमहासंचालक त्यावेळेस पुण्याच्या त्या पुणे वेधशाळेच्या प्रमुख होत्या. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की हे बघा तुम्ही जी काही भाषा सांगताय त्याच्यापैकी मलाही काही कळत नाही, वाचकांनाही कळणार नाही, तर मला खरोखर हे समजून घ्यायचं नेमकी आहे काय. मी एक आठवडाभर त्यांच्याकडे जात होतो आणि एक विद्यार्थी बनून त्या रोज 2-2-3-3 तास त्यांच्याकडे बसायचो. त्या चार्ट काढायच्या आणि चार्टवर ॲक्च्युअली दाखवायचे की मान्सून नेमकी येतो कसा, कुठून हे वारे येतात आणि या सगळ्या गोष्टी कशा घडत असतात. आणि त्या गोष्टीमधून मला खरोखर एक आवड निर्माण झाली. त्याच्या आधी मान्सूनचा माझा संबंध नव्हता, कारण मला लहानपणापासून आवड जी होती खगोलशास्त्राची होती आणि आकाश निरीक्षण करताना ढग मध्ये येणं म्हणजे अडथळा. तर त्यामुळे मान्सूनचे 4 महिने म्हणजे आमचे असे चिडचिड व्हायचे की अरे आपल्याला आकाशच पाहता येत नाही. पण त्या 4 महिन्यांची पण सोय याच्यामुळे झाली आणि मान्सूनची आवड निर्माण झाल्यानंतर मग त्याविषयी अधिक माहिती जमा करायला सुरुवात केली. आणि 1 वर्ष मग असं ठरवलं की अरे खरंच असं ज्यावेळेस एखादं सायक्लोन तयार होतं तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिपोर्टिंग करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मी ही आयडिया त्यावेळेस आमचे जे चीफ रिपोर्टर आहेत त्यांना सांगितली. तर त्यावेळेस माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं ती आयडिया छान नाही की प्रत्यक्ष सायक्लोनच्या ठिकाणी किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं तिथे जाऊन जर रिपोर्टिंग करायचं असेल तर त्याच्या आधी एक पुस्तक वाच. अलेक्झांडर फ्रेटर म्हणून एक ब्रिटिश पर्यटक लेखक होते आणि 1987 मध्ये ते भारतात आले आणि त्यांनी चेझिंग द मॉन्सून नावाचं एक पुस्तक लिहिलं. चेझिंग द मॉन्सून इंटरेस्टिंग कल्पना होती की ते उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये ते भारतात आले, त्रिवेंद्रमला गेले आणि त्रिवेंद्रमपासून त्यांनी पावसाच्या सोबत प्रवास सुरू केला. मग मुंबईत आले, मग दिल्लीत गेले आणि मग चेरापुंजीला पण ते त्या ठिकाणी गेले. आणि या सगळ्या प्रवासाचं वर्णन त्यांनी पावसासोबत त्यावेळेस असणारा आजूबाजूचा जो समाज आहे त्याचं वर्णन त्यांनी चेझिंग द मॉन्सून या पुस्तकात केलं. ते पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली की अरे खरंच इंटरेस्टिंग आहे, असं आपल्याला नीट करता येऊ शकेल. अर्थात त्यांनी एकाच मान्सूनमध्ये त्याचा प्रवास केला आणि मी संकल्पना फेसबुकवर टाकली की मी असं ठरवलं की यावर्षी मी मान्सून चेस करायला जाणार आहे, कोण येणार सोबत. एक 5-6 जण तयार झाले आणि खरोखर आम्ही गाडी केली पुण्यामधून आणि थेट त्रिवेंद्रमला निघालो. त्यावेळेसपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही पुढे काय करणार आहोत. पण पहिल्या दिवशीच्या पहिल्या क्षणापासून या गोष्टीला सुरुवात झाली की आम्ही ॲक्च्युअल हा प्रकल्प पुढच्या 5 वर्ष एवढा मोठा होईल हे आम्हाला माहीत नव्हतं. हे सगळं पुढे जायच्या आधी नेमकी थोडंसं 1-2 मिनिटं मी आधी तुम्हाला सांगतो नेमकी मान्सून आहे काय. वर आपल्याला 2 या ठिकाणी दिसतात, एक तर ऋतू आणि खाली उष्णकटिबंधीय प्रदेश, अशा 2 आपल्या या ठिकाणी तुम्हाला आकृत्या दिसतील. तर मान्सून म्हणजे पाऊस असं जे आपलं समीकरण असतं तर खरं तर हवामानशास्त्रज्ञांच्या दृष्टीने तसं नाही आहे. मान्सून म्हणजे ते वारेत आणि ते वारे सूर्याच्या पाठोपाठ भारतामध्ये येतात आणि म्हणजे सूर्य जसा भारताच्या आकाशावर येतो 21 जूनला सूर्य विषुववृत्त ओलांडतो, 21 मार्चला विषुववृत्त ओलांडतो, 21 जूनपर्यंत तो अधिकाधिक उत्तरेपर्यंत भारतावर येतो म्हणजे 23.5 अंशांवर. परत तो मागे फिरतो, 22 सप्टेंबरला तो विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात जातो. मग आपल्या इथला उन्हाळा संपतो, त्यांच्याकडे खाली दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा सुरू होतो. तो सूर्य जसा वर येईल त्याच्यासोबत समुद्राकडून वारे आपल्या भारतीय उपखंडावर व्हायला सुरुवात होते आणि काही वेळा त्याच्यामधून त्या बाष्पयुक्त वाऱ्यांपासून आपल्याला पाऊस मिळतो. ते वारे सूर्याला फॉलो करतात, त्यामुळे सूर्य जसा वर येईल त्याप्रमाणे सूर्याच्या पाठोपाठ येणार आहे, सूर्य मागे जाईल त्यामुळे मागे पण फिरणार आहे. त्यामुळे दरवर्षी मान्सून येतो, मागे जातो. त्यामुळे यावर्षी मान्सून आला नाही असं कधी होणं शक्य नाही, कारण ते निसर्ग चक्राचा भाग आहे जो आपल्याला त्या ऋतूमधून दिसतोय. दुसरा एक आहे की भारतामध्ये मान्सून आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. मान्सून हा सगळ्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये दिसून येतो, ज्याला आपण इक्वेटोरियल रिजन किंवा ट्रॉपिकल रिजन म्हणतो, ज्याच्यामध्ये भारतासह आफ्रिकेचा मोठा भाग आहे, साऊथ अमेरिकेचा भाग आहे, ऑस्ट्रेलियाचा भाग आहे आणि या सगळ्या भागांमध्ये मान्सून पडतो. मान्सूनचं एक चित्र जर आपण व्यवस्थित बघितलं तर अख्खाच्या अख्खा एक पट्टा पावसाचा असा वर सरकतो सूर्याच्या पाठोपाठ आणि परत खाली येतो. त्याच्यापैकी एक भाग जो आहे तो भारताचा आहे. त्यामुळे भारतासह इतरही देशांमध्ये मान्सून पडतो हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरं मान्सूनच्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की याच्यामध्ये 2 सर्कल आपल्याला दिसत आहेत आणि हे 2 सर्कल्स म्हणजे कमी दाबाची क्षेत्र आहेत. कमी दाब म्हणजे काय, अगदी साधी गोष्ट आहे की इथं आता समजा हा लाईट लावलेला आहे, इथून खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता येते, इथली हवा तापणार, ती तापल्यानंतर हलकी होणार, ती वर जाणार. तर त्याचप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या वरची हवा तापते, ती हलकी होते, वर जाते आणि वर जाताना आजूबाजूचं जे काही समुद्राचं बाष्प आहे ते घेऊन वर जाते आणि त्या ठिकाणी ढग तयार होतात. हे झालं कमी दाबाचं क्षेत्र. ते जमिनीवर आलं की त्याच ढगांपासून आपल्याला पाऊस मिळतो. त्यामुळे कमी दाबाची क्षेत्र असल्याशिवाय आपल्याला पाऊस मिळणार नाही. त्यामुळे उगाचच पाऊस पडलाय,
पावसाळा आहे, मान्सून आहे असं होणार नाही जोपर्यंत ते कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार नाही. आणि अशी 2 क्षेत्र महत्त्वाची असतात. एक तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतात, तिथून ते भारताच्या मुख्य भूमीमध्ये येतं, आणि दुसरं आहे पश्चिम किनारपट्टीला जो मुंबईला पाऊस मिळतो त्याला ऑफशोर ट्रफ म्हणतात. हे जे काही वारे आहेत नैऋत्येकडून आपल्या पश्चिम घाटाला धडकतात आणि त्या ठिकाणी एक बाष्पाचा द्रोणीय स्थिती तयार होते आणि त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस मिळतो. तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की हे असल्याशिवाय आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही. तर आता हे बेसिक माहिती आहे ही मान्सूनची. आता आम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल मान्सूनला चेस करायला सुरुवात केली, मान्सूनचा पाठलाग करायला सुरुवात केली, त्यावेळेस याच्यापैकी अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर नव्हत्या. पहिल्या वर्षी पहिल्या ठिकाणी गेल्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की अरे मान्सूनचा अभ्यास म्हणजे नुसतं त्या हवामानाच्या स्थितीचा आपल्यावर होणारा परिणाम किंवा पावसासोबत फिरताना त्या विषयाची गाणी ऐकणं एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे, तर त्याचा थेट खोलवर परिणाम आपल्या प्रत्येकापैकी इंडिव्हिज्युअल्सवर आहे, म्हणजे एकेका व्यक्तीवर आहे. आणि प्रत्येकासाठीचा मान्सून वेगळा आहे. आपल्यासाठी म्हणजे पुण्या मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी मान्सून एक वेगळ्या पद्धतीने असू शकतो की आपल्या धरणांमध्ये पाणीसाठा किती झाला आहे याच्यावरून आपल्याला पुढच्या वर्षीची काळजी असते. आज किती पाणी सोडायचं किंवा आपल्या वरच्या टाकीमध्ये किती चढवायचं एवढ्यापुरता तो आपल्यासाठी मर्यादित असू शकतो. पण तो केरळमधल्या एखाद्या मच्छीमारासाठी असणार नाही, तो महाराष्ट्रातल्या माणदेशामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यासाठी असणार नाही, किंवा ईशान्येकडच्या भागामध्ये त्या डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यासाठी असणार नाही, राजस्थानच्या इथले पण एखाद्या व्यापारासाठी असणार नाही. या प्रत्येकासाठी मान्सून वेगळा आहे आणि हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही प्रोजेक्ट मेघदूतमधून केला. 5 वर्षांमध्ये आम्ही 5 वेगवेगळ्या विभागांमधून फिरलो आणि अजून 2 वर्ष आहेत. या 2 वर्षांमध्ये पूर्ण भारत कव्हर होईल. आणि याच्यासाठी मग आम्ही उद्दिष्ट ठेवली, म्हणजे नुसतंच मान्सूनसोबत प्रवास न करता तर त्याच्यासोबत जर आपण काही माहिती जमा केली, शास्त्रीय माहिती जमा केली, तर त्याचा उपयोग कायमस्वरूपी ठेवा म्हणून देशासाठी होऊ शकेल. आणि पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपल्याला समजेल की मान्सून नेमकी आहे काय, आपल्या प्रत्येकासाठी आहे काय. तर त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचं की भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमधला पाऊस कसा आहे हे पाहणं. दुसरं, मान्सूनच्या आगमनाने निसर्गात आणि समाजात होणारा बदल टिपणं, म्हणजे ज्या क्षणाला मान्सून त्या प्रदेशात येईल त्यावेळेस जे बदल होतील त्याच्यावरून त्याचं महत्त्व समजून येऊ शकतं. मान्सूनविषयीचं पारंपरिक ज्ञान संकलित करणं. आता हे ज्ञान काय आहे हे पण आपण पुढे पाहणार आहोत. विविध हवामान संस्थांचे अंदाज तपासणं, म्हणजे कोणीही सांगतं की आज महाराष्ट्रात इतका पाऊस पडेल आणि हल्ली उटकीसूट अनेक संस्था यायला लागल्यात आणि सगळेजण आपापले अंदाज देतात, पण कोणाचेच खरे ठरत नाहीत. तर त्यामध्ये त्याचं जे आउटपुट आपण नेमकी तसाच्या तसं घडलंय का नाही हे जर शास्त्रज्ञांना देऊ शकलो तर त्यांना त्यांच्या अंदाजांमध्ये सुधारणा करता येऊ शकते. त्यामुळे तेही आम्ही तपासत असतो. हवामान बदलांचा नैसर्गिक आपत्तीचा परिणाम आणि त्याची व्याप्ती अभ्यासणे. आता हवामान बदलाची चर्चा सगळीकडे खूप सुरू आहे आणि मान्सूनही खूप बदलतोय. असं अनेक ठिकाणी जेवढ्या देशाच्या ज्या भागामध्ये आम्ही जातो त्या सगळ्या भागांमध्ये तसंच ऐकायला येत आहे की गेल्या 10-20 वर्षांमध्ये मान्सून एकदम बदलला आहे आणि त्यांना त्यांची जी काही आत्ताची जी काही ज्या पद्धती होत्या त्या सगळ्या एकदम बदलायला लागतात आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनमानावर होतोय. आणि या सगळ्या गोष्टींची माहिती जमा करून पहिला भारतीय मान्सून कोश निर्माण करणं. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे या हवामानाच्या नोंदी 140 वर्षांच्या नोंदी आहेत. त्याच्या आधी काय भारतामध्ये झालं हे त्याच्या नोंदी कोणाकडेच नाही आहेत. तर या प्रकारच्या नोंदी अगदी ऋग्वेदापासून ते आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आढळतात. अगदी तुकारामांच्या ग्रंथांमध्ये किंवा म्हणजे त्यावेळेसच्या संतांच्या सगळ्याच ग्रंथांमध्ये त्याची नोंद आहे. परदेशी जे लोक आपल्या इथं आले होते त्यांच्या याच्यामध्ये नोंदी आहेत. तिथपासून ते आत्तापर्यंत ॲडव्हान्स जी काही आत्तापर्यंत मेथोडॉलॉजी आहे त्या सगळ्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या सगळ्या एकत्रित केल्या तर आपल्याला गेल्या 5000 वर्षांमध्ये मान्सून कसा बदलत गेला आणि त्याचा भारतावर काय परिणाम झाला हे समजू शकेल आणि ते एक गाईड म्हणून आपल्या समोर राहील आणि याच्यावरून आपल्या भविष्यामध्ये भारताची दिशा काय असावी सगळ्याच बाबतीमध्ये आणि ती भारताची ज्यासाठी म्हणतोय ते तुम्हाला सगळ्यात शेवटी समजेल की या पद्धतीने मी का बोलतोय. तर हे आपल्याला त्या मान्सून कोशवरून आपल्याला नेमकी समजून येऊ शकेल. 5 वर्षांमधला हा एक मॅप आहे. दरवर्षीच्या रंग वेगवेगळे आहेत. 2011 मध्ये आम्ही दक्षिण भारत आणि पूर्ण महाराष्ट्र कव्हर केला. 2012 मध्ये मध्य भारत कव्हर केला. 2013 मध्ये वायव्य आणि पश्चिम भारत म्हणजे ज्या ठिकाणी वाळवंट आहे पूर्ण त्याच वर्षी आम्ही सरस्वती नदीच्या मार्गाने, सरस्वती नदी आहे की नाही आता त्याचेही पुरावे मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर 2014 मध्ये ईशान्य भारत की ज्या भागामध्ये जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्या भागामधून प्रवास केला आणि ह्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये मागचं वर्ष जे येऊन गेलं त्यावेळेस पूर्ण गंगेच्या मार्गाने आम्ही प्रवास केला. आणि हे सगळं करताना मान्सून आणि त्या प्रदेशाचं नातं उलगडतानाच त्या काळात त्या ठिकाणी ऐतिहासिक काळामध्ये मान्सून कसा होता, प्राचीन काळामध्ये मान्सून कसा होता आणि त्याच्यामुळे तिथला इतिहास आणि तिथली संस्कृती कशी बदलत गेली याचे काही पुरावे आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय आणि ते आम्हाला सापडलेत सुद्धा आणि अनेकांनी ते मान्यही केलेत. अनेक मान्यवर संस्थांनी ते मान्यवर केलेत. जर आपण हे गेल्या 5 वर्षांमध्ये बघितलं तर आम्ही 17 राज्यांमधून आतापर्यंत प्रवास केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळेच प्रकार आहेत म्हणजे पश्चिम घाट आहे, ईशान्य भारत आहे, अगदी हिमालयाचा पण भाग आहे, समुद्र किनाऱ्यावरून केला आहे, वाळवंटातून केलेला आहे. एकूण प्रवासाचे दिवस 100पेक्षा जास्त झालेत.
40,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला, हा सगळा गाडीने केलेला आहे. आणि जमा झालेली माहिती ही व्हिडिओ, फोटो, मुलाखती, नोंदी या सगळ्यांचं एकत्रित प्रमाण जे आहे ते 2 TBच्या हार्ड डिस्कपेक्षा जास्त याच्यामध्ये आता बसलेलं आहे. 25 जण याच्यामध्ये सहभागी झाले, ज्याच्यामध्ये पत्रकार आहेत, वेगवेगळ्या माध्यमांमधले पत्रकार त्याच्यामध्ये होते, हवामानशास्त्रज्ञ आहेत, प्राणीशास्त्राचे अभ्यासक आहेत, पर्यावरणाचे अभ्यासक आहेत. हे सगळे मिळून त्यांची कामं त्या फील्डवर गेल्यानंतर मान्सूनच्या काळामध्ये करत असतात. आणि जे काही आतापर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस यामधून त्याचे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. ABP माझा आणि IBN लोकमतवर विशेष कार्यक्रमही त्याचे झालेले आहेत. आणि या सगळ्यात मधून पहिलं म्हणजे हे सगळं कशासाठी, तर त्यातला एक पहिलं म्हणजे आमचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ज्या गोष्टी येणार होत्या त्यातलं ते पूर्ण व्हायची पण गरज लागली नाही. त्याच्या आधीच एक महत्त्वाचं याचं प्रोडक्ट या सगळ्या प्रकल्पाचं ते आलं. म्हणजे आम्ही दरडींची पूर्वसूचना 1 दिवस आधी देता येईल अशी सतर्क नावाची सिस्टीम मागच्या वर्षी सुरू केली. आणि ती 15 ऑगस्टच्या नंतर सुरू केली. त्याच्या आधी जर कधी करता आली असती तर अजून चांगलं आलं असं, पण ती पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने राबवता येईल. तर 1 दिवस आधी ज्या भागामध्ये दरड कोसळणार आहे आम्ही 100% सांगू शकतो. यावर्षी आम्ही ती चेक केलं आणि ज्या भागांमध्ये आम्ही सांगितलं त्या भागांमध्ये तशा दरडी कोसळल्या सुद्धा. हे प्रोजेक्ट मेघदूतचं एक मोठं यश आपल्याला म्हणता येऊ शकेल. पहिला भाग मान्सून आणि समाज. आम्ही जसं सांगितलं पहिल्या वर्षी आम्ही त्रिवेंद्रमला केरळमधून प्रवासाला सुरुवात केली. दक्षिण भारतापासून जसं पहिल्यांदा मान्सूनचे वारे केरळमधून भारतामध्ये येतात असं आपण म्हणतो, 1 जूनला मान्सून केरळमध्ये येतो. तर त्यानुसार पहिल्या वर्षीचा प्रवास आम्ही सुरू केला. पहिल्याच दिवशी आम्ही कोवलमच्या किनाऱ्यावर होतो. आपल्याला वर इथं बोट दिसते आणि बोटीच्या बाजूला 2 जण थांबलेले दिसत आहेत. पहिल्या दिवशीच आम्ही जनरल काही लोकांच्या मुलाखती घेत होतो आणि तिथे फोटो काढायला जात होतो, कारण समुद्र उसळलेला होता. तिथल्या लोकांना विचारलं की मान्सून आलाय कसं समजलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथली वाळू जी आहे ती काळी झालेली आहे. आणि ज्या दिवशी वाळू काळी होईल, आदल्या दिवशीपर्यंत वाळू सोनेरी असते, ज्या दिवशी काळी होईल त्या दिवशी मान्सून आलाय. म्हणजे काय, कारण त्यावेळेस जे आपल्या इथे समुद्र उसळतो मान्सून आल्यानंतर, ऑफशोर ट्रोफ तयार होतं, तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि तो उसळून आल्यानंतर खालचा सगळा गाळ वर येतो आणि तो जर काळी झाली तर त्या सवय समजायचं की मान्सून आलाय किंवा 1-2 दिवसामध्ये येणार आहे. तर त्यानुसार आम्ही तिथे फोटोग्राफी करत होतो आणि आम्हाला तिथल्या गार्डने हटकलं आणि तो म्हणाला तुम्हाला आत जाता येणार नाही कारण समुद्र उसळ आहे. मग आम्ही त्यांना विचारलं की हे 2 जण तिथे थांबलेत ते कसं काय, त्यांना कसं आतमध्ये सोडलं. ते म्हणाले ते इथले मच्छीमार आहेत. आणि म्हटलं करतायत काय मच्छीमार आहेत, मग म्हणजे त्यांचं चाललंय काय आम्हाला काही कळायला मार्ग नाही, की आम्ही तासभर होतो आणि ते नुसतेच तिथे असे बघत थांबले होते. तर त्यांनी सांगितलं की आता पुढच्या 2-2.5 महिने मान्सूनच्या काळामध्ये यांच्या बोटी बंद आहेत आणि त्यांनी तिथे पालथ्या ठेवलेल्या बोटी आम्हाला दाखवल्या. आणि 2-2.5 महिने हे काय करणार, सकाळी लवकर उठायचं आणि तिथं समुद्रावर यायचं आणि रात्री उशिरा तिथून जायचं, दिवसभर फक्त समुद्राकडे पाहत बसायचं मान्सूनच्या काळामध्ये. आणि दिवसभरामध्ये समुद्र जे त्यांना आणून देईल, मेलेले मासे, शिंपले तेवढे उचलायचे आणि घरी घेऊन जायचे. पहिल्या दिवशी पहिल्याच ठिकाणी यांच्यासाठी मान्सून काय आहे हे समजलं. 2-2.5 महिन्यांची उपासमार. गरीब शेतकरी आहेत, गरीब मच्छीमार आहेत आणि त्यांच्याकडे मोटरबोट्स नाही आहेत. 2-2.5 महिने समुद्रबंदी आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी जो मान्सून आहे तो उपासमार आहे. तिथून थोडंसं वर आम्ही पुढच्याच 2-3 दिवससांमध्ये आलेप्पीला येऊन पोहोचलो. आलेप्पी पर्यटनाचं मोठं केंद्र आहे आणि व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणलं जातं. आतमध्ये बॅकवॉटर्स आहेत, मस्त हाऊसबोट्समध्ये आपल्याला बसून आनंद घेता येतो. आणि त्याच भागामध्ये आलेप्पीमध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथे छत्र्यांचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. आणि असं सांगितलं जातं की आशिया खंडातलं सगळ्यात मोठं छत्र्यांचं व्यावसायिक तिथं आलेप्पीमध्ये आहे. आम्ही तिथं विचारलं की छत्रीचं दुकान कुठे आहे आलेप्पीमध्ये गेल्यानंतर. त्यांनी हसून आमच्याकडे बघितलं. तो म्हणाला हे काय इकडे. अख्खी एक 4 मजली बिल्डिंग दाखवली. तर छत्रीची एक 3-4 मजली नुसतं शोरूम होतं. तिथं छत्र्या तयार होत नव्हत्या, 4 मजली शोरूम फक्त छत्र्यांचं. त्याला जाऊन भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या मान्सूनच्या 3 महिन्यांच्या काळामध्ये तो व्यक्ती जवळपास 24 लाख छत्र्या विकतो आणि एक छत्री 100 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत आहे. तेच 3 ते 4 महिने तुम्ही इथंच बघा. म्हणजे एकाच केरळमधली वरची 2 चित्र आहेत. एका ठिकाणी 2.5-3 महिने त्या मच्छीमारांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ते दिवसभर वाट बघतायत त्या मान्सूनच्या काळामध्ये की समुद्र त्यांना आणून काहीतरी देईल. आणि दुसरीकडं एका छत्री व्यावसायिकाला तोच मान्सून अब्जाधीश करतो. सो प्रत्येक व्यक्तीसाठी मान्सून वेगळा आहे आणि त्याच्या दृष्टीने त्या मान्सूनचे संदर्भ बदलतात. खालचं चित्र जे दिसतंय ही लहान मुलं आहेत. जूनमधली वेळ आपल्याकडे या वयाची मुलं इथे अनेक विद्यार्थी पण बसलेले आहेत. त्या जूनमध्ये नुकतीच शाळा सुरू झालेली असते. नवीन कपडे, नवीन दप्तर आणि नवीन पुस्तकं घेऊन आपण शाळा एन्जॉय करत असतो. सुरुवातीला तिला छान वाटतं पहिला महिनाभर वगैरे. पण त्या जूनच्या काळामध्ये हे सगळे जण काहीतरी फोडत बसताना आम्हाला दिसले. आम्ही बुंदेलखंडातून प्रवास करत होतो. त्यावर्षी मान्सून यायला उशीर झालेला होता आणि अख्खा जून कोरडा गेला होता.
आणि आम्ही प्रवास ज्या ज्या भागांमधून करत होतो, विदर्भातून झालेला प्रवास आणि बुंदेलखंडातून म्हणजे मध्य प्रदेशामधून चालू होता, तर कुठेच काहीच पाण्याचा एक थेंब पडलेला नव्हता, कोणी पेरणी केलेली नव्हती. आणि तिथे एका गावामधून जाताना आम्हाला ही मुलं काहीतरी हे करताना दिसली. आम्ही त्यांना विचारले काय चाललंय, तर ते मोहाच्या बिया फोडत होते. तर त्यांनी आणि त्यांच्या ज्या काही सगळ्यांच्या आया होत्या, या सगळ्यांनी मिळून त्या जंगलामध्ये जाऊन त्या मोहाच्या बिया आणल्या. म्हटलं हे कशासाठी झालंय, तर त्या गावामध्ये फक्त एकच माणूस म्हणजे एक पुरुष राहिलेला होता. बाकीचे सगळे पुरुष स्थलांतरित होऊन जवळच्या एका शहरामध्ये गेले होते कामासाठी. कारण काय, तर हे सगळे शेतमजूर आहेत आणि हे आहेत कोल्लम जातीचे लोक, जे शबरीची जमात आहे रामायणामधली, तर त्या जमातीचे लोक. हे त्यांनीच माहिती दिलेली की आम्ही शबरीच्या जमातीमधले आहोत म्हणून. तर त्यांनी ते सगळे शेतमजूर म्हणजे ते जंगलातून बाहेर आलेले आहेत, मुख्य प्रवाहात सामील व्हायला हे झालेले, गावांच्या बाहेर त्यांच्या स्वतःच्या वाड्या वस्त्या तयार झालेल्या आहेत. आणि तिथली जी काही शेतं आहेत त्या शेतांसाठी मजुरीचं काम ते करतात. पण त्यावर्षी पेरणीच झाली नाही. तर एखादा शेतकरी जो आहे तो एक वेळेस समजून घेईल की ठीक आहे, यावर्षी पेरणी नाही आली, पावसाला धरून आहे. पण या शेतमजुरांचं काय, ते तर त्याहीपेक्षा कमी, त्यांना कामच नाही. मग यांच्यापैकी अनेक जणांनी स्थलांतर केलेलं आणि ही लहान मुलं शाळेत जायच्याऐवजी दिवसभर त्या तिथल्या जंगलामध्ये जायचे, त्या बिया उचलून आणायचे, 20 रुपये किलोनी विकायचे. दिवसाला 2 किंवा 3 किलो त्यांच्या हातामध्ये एकेला मिळायचे. एक पाऊस एक महिनाभर उशिरा येतो, त्या अख्ख्या गावाला मायग्रेशन करावं लागतं. त्या विद्यार्थ्यांना शाळेत जायच्याऐवजी जंगलात जावं लागतं, बिया जमा करावं लागतात, कारण त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. आणि त्या वर्षी एल निनो नुकताच तयार व्हायला सुरुवात होते. विचार करा, हे जे गाव आहे सतनाच्या जवळचं, तिथून तो पॅसिफिक महासागर साधारणतः 3,000 किलोमीटर लांब असेल. त्या 3,000 किलोमीटर लांब असणाऱ्या समुद्रामध्ये फक्त 0.7 डिग्रीने टेम्परेचर वाढलं, यांच्या आयुष्यामध्ये थेट असा परिणाम होतो. आपण विचार नाही करू शकत की हवामानामधले एखादे लहानसे घटक जे आपण पेपरमध्ये वाचताना वाचून सोडून देतो, वाचले नाही वाचले, पण जर आपण शोधायचा प्रयत्न केला, भारताच्या गावागावांमध्ये आणि ग्राउंडवर जाऊन पाहायचा प्रयत्न केला, तर परिस्थिती खूप वेगळी दिसते. आणि त्यांच्यासाठी पाऊस जो आहे तो या पद्धतीचा आहे. त्याच वर्षी हे मध्य प्रदेशामध्येच पेंच अभयारण्यामधलं आहे आणि हे गोंड आदिवासी आहेत. पाऊस आला नाही की त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ते नृत्य करतात आणि त्यावेळेस ते इंद्राची प्रार्थना करतात. आपल्याला दिसून येतं की बऱ्याचदा बेडकांची लग्न लावतात आणि हे करतात, कारण प्रत्येकाचं पोट त्याच्यावर अवलंबून आहे. जर पाऊस आलाच नाही तर काही होणारच नाही आहे. आणि मग त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी इंद्राला प्रार्थना करण्यासाठी ते आमच्या समोर ते नृत्य केलं आणि खरोखर पाऊस पडला. आणि तो पाऊस अर्थात थोड्याच वेळासाठी पडला, तो मान्सूनचा पाऊस नव्हता, तो सहज जो पाऊस पडतो तो पडला. आणि या पद्धतीने आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी पाऊस नेमके आहे का हे आपल्याला समजून येतं. वरची 2 चित्र जी आहेत ही सीझनल मायग्रेशनची आहेत. एक चित्र तर तुम्ही पावसाळ्यामध्ये लोणावळ्याच्या भागामध्ये फिरायला गेलात तर त्या भागामधून जाताना किंवा पुण्याकडे जाताना सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतं. ते आहे धनगरांचं. आणि पलीकडचं जे चित्र आहे ते रबारींचं. धनगर रबारी हे एकाच काळामधली आणि एकाच पद्धतीची जमात आहेत. रबारी हे एक प्रकारे गुजरातमधले धनगर आहे. आपल्या इथे घोडे वापरतात, त्यांच्याकडे उंट वापरतात. बाकी सगळ्याच गोष्टी, त्या जो संसार सगळा त्या याच्या पाठीवर टाकायच्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. आता ही जी वरची आहे त्या समाजासाठी मान्सून काय आहे. आता ही गंमत अशी आहे की या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात जी झालेली आहे ती साधारणतः 6,000 वर्षांपूर्वी झाली. पुढे थोडंसं त्याच्या बाबतीत मी अजून सांगेन की 5 ते 6,000 वर्षांपूर्वी जगातलं सगळीकडचं हवामान थंड आलं आणि त्या काळामध्ये सगळीकडे मायग्रेशन सुरू झाली. आणि तेव्हापासून सुरू झालेली सीझनल जी मायग्रेशन्स आहे ते अजूनही आपल्या इथं चालू आहेत. हे लोक काय करतात की पावसाळ्याच्या काळामध्ये ते आपल्या घरी परततात आणि दिवाळी झाली की पुन्हा ज्या भागामध्ये पाऊस चांगला असेल तर त्या भागामध्ये आपली सगळी जनावरं घेऊन जातात. फक्त त्या 4 महिन्यांमध्ये यांचे सगळे उत्सव, त्यांचे सगळे घरातली कार्य, लग्न ही पावसाळ्याच्या काळामध्ये होतात. त्यामुळे हे रबारी काय किंवा धनगर काय यांच्यासाठी पाऊस म्हणजे घरी येण्याचा एक कालावधी, तो 4 महिने की ज्या काळामध्ये ते स्वतःच्या घरी असतात. इथे खाली आपल्याला एक दिसत आहे, हे पश्चिम बंगालमधले सुंदरबनातला हा फोटोग्राफ आहे. आणि सुंदरबनामध्ये तिथे सगळीकडे छोटी छोटी तळी केलेली प्रत्येक घराच्या बाहेर. आणि तिथे इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की एवढी मोठी गंगा त्या ठिकाणून वाहते आणि समुद्राला येऊन मिळत असते. पण त्या गंगेच्या पाण्याचा उपयोग यांना काहीच होत नाही, कारण त्या ठिकाणी समुद्राचं पाणी आणि गंगेचं पाणी मिक्स झालेलं आहे. दलदलीचा प्रदेश आहे पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये शेती पण त्यांना नीटशी करता येत नाही, कारण पाणीच खारट आहे. मग हे काय करतात की त्या जे काही दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे मान्सूनच्या त्या गंगेच्या पाण्यासोबत आलेल्या याचा, तिथे त्यांनी घराच्या बाहेर तळी केली आहेत. ती सगळी चिकट माती आहे, तर त्याच्यामध्ये मान्सूनचं पाणी साठवलं जातं आणि त्याच्यामध्ये ते मत्स्यशेती करतात. आणि इंटरेस्टिंगली त्यांनी वाटून घेतलेत. काही गावांनी फक्त माशांची बीजं हे करायची, त्याच्यानंतर दुसऱ्या गावांनी त्यांना 1-2 आठवड्यापर्यंत वाढवायचं, तिसऱ्या गावांनी ते मोठे झाले त्याच्यानंतर एक व्यापारी एक साखळी येते, ती सगळी बीजं घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन देतात. ते त्यांच्या ठिकाणी चेक करतात की कुठल्या जातीचे आहेत, या जातीचे 1 किलो द्या.
आणि मग ते आपापल्या पॉन्ड्समध्ये सोडतात, आपापल्या तळ्यांमध्ये सोडतात आणि ते पुढची 2-3 वर्ष वाढवतात आणि त्यानंतर ते सगळे मासे अख्ख्या पश्चिम बंगालला विकले जातात. मॉन्सूनच्या पाण्यावर चालणारी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था गेली शतकानुशतकं त्या पश्चिम बंगालमध्ये चालली आहे हे आपल्याला समजून येतं आणि ती त्या लोकांनी स्थानिक पद्धतीने विकसित केली आहे. त्यांना तिथल्या गंगेच्या पाण्याचा उपयोग होत नाही, तर त्यांनी पावसाच्या पाण्याचा या पद्धतीने उपयोग करून घेतला आहे. शेवटचं जे त्या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय ते आहे मिशिंग नावाची जमात आहे आणि ही आहे ब्रह्मपुत्रेच्या काठावर राहणारी. नाही तर ॲक्च्युली हे ब्रह्मपुत्रेच्या मधोमध एक मोठं बेट आहे आणि त्या बेटावर हे सगळे जमात राहते आणि गेल्या काही वर्षात त्यामध्ये त्यांच्या असं समजून आलं आहे की ब्रह्मपुत्रेला रेग्युलरली पूर येतात. तर त्यांनी त्यांची घरं बघा त्यांनी कशी करून ठेवली आहेत की पूर आल्यानंतर पूर्ण लाकडी घर आहे तर त्याच्यावर बरोबर उचललं जातं आणि परत पूर गेल्यानंतर ते खाली राहतं. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून एलिनोची तीव्रता वाढली आहे तर त्यांचे अनेक घरं आणि त्या इव्हन ज्या मातीवर ते आहेत ते वाहून जायला सुरुवात झाली आणि ते बेट जवळपास गेल्या 50 वर्षांमध्ये 50% वाहून गेले. 100 गावं वाहूनच गेलेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून मॉन्सून त्या ठिकाणी अधिक सक्रिय झालेला आहे. आता हे झालं माणसांचे मी काही ठराविकच उदाहरणं देतो कारण वेळेची कमतरता आहे. पण मॉन्सून आणि निसर्ग आता या दोनमध्ये जसं आपल्यावर परिणाम होतो तसाच तो निसर्गावर पण होत असतो आणि ज्या भागामध्ये जसं मॉन्सून आहे त्याप्रमाणे तिथली लोकं आणि तिथला निसर्ग हे ठरलेलं आहे. म्हणजे पश्चिम घाटामध्ये खूप जास्त पाऊस पडतो तर ऑब्व्हियसली या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी जैवविविधता अधिक आहे. ईशान्य भारतामध्ये चांगला पाऊस पडतो तिथे तर त्या पद्धतीने अधिक आहे. पण मगाशी जी आपण कमी दाबाची क्षेत्र जी बघितली ते कमी दाबाची क्षेत्र म्हणजे आजपर्यंत आम्हाला जे समजून आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानुसार त्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा ज्या ज्या भागांना फायदा होतो त्याच भागामध्ये माणसं, शहरं आणि निसर्ग हे सगळे भरताना आपल्याला दिसतात. हे पश्चिम घाटातले काही आपल्याला चित्र दिसत आहेत की मान्सूनचं आगमन दाखवणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बेडकं नेमकी त्याच काळामध्ये डराव करायला लागतात. ऋग्वेदांमध्ये त्याचं वर्णन आहे की ऋग्वेदातले ऋषी त्यांना त्या बेडकांना एक प्रकारे ऋषींच्या मंत्राची उपमा देतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही दरवर्षी असंच डराव करत राहा की जे मंत्रांसारखं वाटतंय पण तुम्ही डराव केल्यानंतर पाऊस येतो आणि तो आम्हाला पुढे पाळतो. तर या पद्धतीने ऋग्वेदामध्ये किमान 5-6 हजार वर्षांपूर्वी ते लिहून ठेवले आणि तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की हे स्पेसिफिक त्याच काळामध्ये काही गोष्टी येतात. त्याच्यानंतर मॉन्सूनचं आगमन दाखवणाऱ्या अजूनही काही गोष्टी जसं मृगाचा किडा सूर्य मृग नक्षत्रात आल्यानंतर आपल्याकडे पाऊस सुरू होतो आणि त्या काळामध्ये जो किडा दिसतो म्हणून आपण त्याला मृगाचा किंवा याचा किडा म्हणतो. पैसा याला खालच्या याला पण म्हणतो की जे खास मॉन्सूनचं प्रतीक आहे की आपल्याला ते त्याच काळात दिसणार आहेत, इतर काळामध्ये ते नसतात. आणि तसंच आपल्या काशच्या पठारावर पण आपण गेलो तर मॉन्सूनच्या उत्तरार्धाच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. 2 महत्त्वाच्या गोष्टी मॉन्सूनच्या काळातल्या किंवा मॉन्सूनचं आगमन सांगणार आहे त्याच्यापैकी एक आहे बहावा आणि दुसरं आहे आंबा. आपण आंब्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आंबा मोहर यायला आत्ता सुरुवात होते पण तो आपल्या हातात येतो मॉन्सूनच्या थोडंसं आधी. मॉन्सूनच्या काळामध्ये आंबा आपल्याकडे खराब होतो. पण आम्ही ज्यावेळेस आत्ता यावर्षी गंगेच्या खोऱ्यात प्रवास करत होतो आणि जुलैचा मध्य होता ऑलमोस्ट आणि आम्ही हरिद्वारला होतो त्यावेळेस तिथे हरिद्वारला कैऱ्या आलेल्या तर हे तिथलंच चित्र आहे. आणि तिथे एक व्यापारी आम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी विचारलं की तुम्ही काय करताय नेमकी. मग आम्ही सांगितलं की आम्ही पावसाचा असा अभ्यास करतोय. त्यांनी सांगितलं की एप्रिलमध्ये तो माणूस आंब्याची म्हणजे आंबे घेण्यासाठी येतो आणि एप्रिलमध्ये तो सगळ्यात पहिल्यांदा कर्नाटकमध्ये येतो. मग नंतर उत्तरेला तो येत राहतो. मग त्याच्यानंतर मग महाराष्ट्रात येतो. मग महाराष्ट्रातून आंध्र आणि महाराष्ट्रामधून घेतो. मग मध्य प्रदेशातून आंबे घेतो. असं करत करत ऑगस्टमध्ये सगळ्यात शेवटचा आंबा तो जम्मू काश्मीरमधून घेतो आणि मग हरियाणात घेऊन जातो. तर याप्रमाणे जर आपण बघितलं तर मॉन्सून जसा जसा वर सरकेल आणि किंवा सक्रिय होईल त्याप्रमाणे आंबे सुद्धा वर सरकताना आपल्याला दिसतात. तेच भावाचं पण आहे. भावाच्या बाबतीत अनेक जण सांगतात की भावा फुलल्यानंतर 40 दिवसांनी आपल्या इथं पाऊस येतो. पण मॉन्सून जसा पुढे जाईल त्या पद्धतीने भावा पण फुलत जाताना दिसतं. आम्ही ज्यावेळेस हिमालयामध्ये यावर्षी गेलो होतो तर त्यावेळेस आपल्याकडे जे एप्रिलमधला जे भावाची स्टेज होती ती त्यावेळेस जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये त्यावेळेस तिथे हिमालयामध्ये दिसली. त्यानंतर काही मच्छीमारांना सुद्धा पाऊस येणार आहे हे समजतं आणि हे कशावरून समजतं तर माशांच्या हालचालींवरून. एका ठराविक दिवशी एकाएकी काही ठराविक जातीचे मासे मिळणं बंद होतात आणि मग यांना समजतं की 1 आठवड्याभरामध्ये पाऊस येणार आहे. हे कसं कारण मॉन्सून याच्या आधी समुद्राच्या खालून जे अंडरकरंट्स व्हायला लागतात त्याचे सेन्सेस या माशांना असतात. ते त्या संवेदना त्या माशांना असतात. त्यांना कळतं की असं आता येणार आहे आणि हे सगळे खोल समुद्रामध्ये अंडी देण्यासाठी जातात. काही ठराविक कोळंबी ज्या आहेत त्याच काळामध्ये किनाऱ्यावर येतात. हे बदल झाले की त्यांना कळतं की आता पाऊस येणार आहे आणि मग ते सगळे आपले काही ज्या होड्या आहेत त्या काठावर आणून ठेवतात आणि त्याची डागडुजी सुरू करतात. आणि ते 2-2.5 महिने विचार करा हे माणसाने आणि निसर्गाने किती एकमेकांना जुळवून घेतलेलं आहे. म्हणजे मच्छीमार ते 2-2.5 महिने स्वतः काही मासेमारी करणार नाहीयेत कारण त्या काळामध्ये त्यांचा माशांचा प्रजननाचा काळ आहे आणि त्याच काळामध्ये यांचे जे काही बदल आहेत हे बघून त्यांना समजतं की आता मॉन्सून येणार आहे.
शेवटचा आपल्याला दिसतोय गेंडा इथे, आणि त्याचा पावसाचा काय संबंध, पण तो यावर्षी आम्हाला कळून आला आणि खूप इनडायरेक्ट संबंध आहे तो, त्याच्यामध्ये माणसाचा पण हस्तक्षेप आहे. ज्यावेळेस एल्निनो असतो त्यावेळेस भारताच्या मुख्य भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं, पण ईशान्य भारतामध्ये मात्र पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं. कारण हे सगळे जे वारे आहेत ते आपल्या इकडून असे चीनच्या दिशेने पलीकडे जातात. त्यामुळे ज्या वर्षी भारतामध्ये पाऊस कमी असतो त्या वर्षी चीनमध्ये जास्त असतो, पण चीनकडे ते वारे जाताना जास्तीत जास्त पाऊस ईशान्य भारताला देऊन जातात. त्यामुळे ज्या वर्षी एल्निनो आहे त्या वर्षी ईशान्य भारतातला पाऊस जास्त आहे. अशा काळामध्ये ब्रह्मपुत्रेला मोठे पूर येतात, आणि आपल्याला माहिती आहे की काझीरंगा अभयारण्य हे सगळं ब्रह्मपुत्रेच्या काठावर आहे. आणि त्यावेळेस पूर आल्यानंतर त्याच्यामधले जे काही हे सगळे प्राणी आहेत हे वर सरकायला लागतात. ज्या ठिकाणी उंच भाग आहे तर त्यांच्यासाठी काही टेकड्या पण करून ठेवल्या आहेत, पण गेल्या काही वर्षांमध्ये हे पूर खूप मोठ्या, त्याची तीव्रता वाढली आहे, आणि हे ज्यावेळेस आणखीन वर सरकायला लागतात तर त्याच्यावरून जातो हायवे. आणि या काळामध्ये बरोबर रोड किलिंग्स वाढले, त्याच्यामध्ये गेंड्यांपासून हत्ती पण मेलेले आहेत त्या हायवेच्या ॲक्सिडेंट्समध्ये, अनेक हरणं मेलेली आहेत, आणि खूप महत्त्वाचे प्राणी हे त्या नॅशनल हायवे त्याच्यामधून काझीरंगातून जातो त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जातात. आम्ही तिथल्या त्याची आकडेवारी मागितली तिथल्या जो काही फॉरेस्ट ऑफिसर होता, आणि त्यांनी दाखवलं तर त्या ज्या वर्षी एकदम आकडेवारी वाढली, आम्हाला लगेच कळालं की 2002, 2004, 2009, 2014 हे ओळीनी एल्निनोची इयर्स होती. आम्ही त्यांना म्हटलं हो हे सगळे एल्निनोचे इयर्स आहेत आणि ह्याच वर्षी वाढले. ते म्हणाले हो आम्हाला ह्याच वर्षी समजलंय, त्यामुळे आता ह्याच्या पुढे आम्ही एल्निनोच्या वर्षी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही बॅरिकेड्स लावणार आहोत, आणि त्यात पूर्ण जो काही हायवे हा रात्रीच्या काळामध्ये आम्ही तो स्लो करणार आहे. ही माहिती कशासाठी घ्यायची तर हे कारण हे जर आपल्याला समजलं की कशाचा परिणाम काय होतोय तर त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात. आणि तसं या ईशान्येतल्या फॉरेस्टच्या बाबतीत आपल्याला समजून आलं की त्यांना समजलं की एल्निनोच्या वर्षी इथे प्राणी मरण्याची संख्या वाढते रोड किलिंग्समध्ये, ॲक्सिडेंटमध्ये, तर त्यांनी त्याच्यावर उपाययोजना पण सुरू केल्या. मान्सून काळामध्ये नुसतं तेवढ्याच गोष्टी नाहीत तर आपत्ती सुरू आहेत, आणि आपत्ती कमी पाऊस असताना पण असते आणि जास्त पाऊस असताना पण असते. 2012-13 हा कालावधी असा होता की काही भागांमध्ये चांगला पाऊस पडला, काही ठिकाणी नाही पडला. माणदेश असा एक भाग आहे, आपल्याला माहिती आहे की जो सातारा सांगलीच्या इथला एक पट्टा आहे उभा पुणे जिल्ह्याच्या खालच्या बाजूला आणि सांगलीपासून वरच्या बाजूला, की जो उंचावर येतो आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेस राहतो, आणि मग त्याच्यानंतर पुढे जसं जाऊ तसा मराठवाडा सुरू होतो. हा सगळा भाग रेन शॅडो आहे, म्हणजे पर्जन्य छायेचा भाग आहे की तिथं पाऊस पडत नाही. आणि त्या भागामधला इंटरेस्टिंग गोष्ट अशी, आम्ही तिथल्या शेतकऱ्यांशी तिथल्या धनगरांशी ज्यावेळेस बोललो तर त्यांना मान्सूनचा पाऊस अपेक्षितच नाही आहे, कारण या भागामध्ये पाऊस पडणारच नाही हे त्यांना माहिती आहे. त्यांनी स्वतः ते गृहीत धरले. प्रत्येक ज्या भागामध्ये आपण जाऊ देशाच्या त्या सगळ्या भागांमधले जे कोणी शेतकरी आहेत, जे कोणी आदिवासी आहेत, त्यांना तिथल्या पावसाची माहिती आहे. त्यांना माहिती की त्यांच्या इकडे किती पाऊस पडणार आहे, तो कधी येणार आहे, तो कुठल्या नक्षत्रात पडणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती असते. तर त्यांना विचारलं का हो इथं पाऊस नाही पडला, ते म्हणाले आम्हाला या पावसाची गरजच नाही, हा पाऊस तिकडे पुण्या मुंबईकडे पडतो, आमच्याकडे पडतच नाही. आमच्याकडे पडतो कधी, तुमचा मान्सून सुरू व्हायच्या आधीचा पाऊस आणि नंतरचा पाऊस हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्याला आपण थंडर शॉवर्स, विजांसह पडणारा जो पाऊस असतो तो म्हणतो, पूर्व मोसमी आणि नंतरचा मान्सूनच्या नंतरचा पाऊस. पण त्या 3 वर्ष तोही पाऊस पडला नव्हता, आणि त्यामुळे तिथून स्थलांतरं चालू होती, आणि चारा छावण्या सगळीकडे सुरू झालेल्या होत्या. आणि जवळपास 14 महिने विचार करा, गावाच्या गावं त्या जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये राहत होती. हा मसवडचा वर घेतलेला फोटोग्राफ आहे, आणि शाळा तिथंच भरत होत्या. एका भागामध्ये पाऊस नाही पडला तर अख्खा संसार उचलून तुम्हाला त्या जनावरांना जगवायचं का, कारण ते आपल्याला जगवणार आहे. त्या भागामध्ये शेती होत नाही म्हणून जनावरं जास्त आहेत. ऑब्व्हियसली ज्या भागांमध्ये आपण बघू, गुजरातमध्ये गायी जास्त आहेत, कारण त्या ठिकाणी पाऊस पडतच नाही, तर त्यांचं सगळं जे काही उत्पन्न आहे ते सगळं त्या जनावरांवरच आधारित आहे. त्याचप्रमाणे माणदेशामध्ये पण आहे. तर त्यांना जगवलं तर ते आपल्याला जगवणार आहेत, म्हणून त्यांना जगवण्याची धडपड आपल्याला दिसून येते ज्यावेळेस दुष्काळ असतो. दुसरी घटना, उजव्या बाजूचा जो फोटोग्राफ दिसतोय 2014 माळीणला झालेला, खूप दुर्दैवी घटना होती. आणि एका रात्रीत फक्त जवळपास 7 ते 8 तासांचा पाऊस त्यांच्यासाठी घातक ठरला. चुकलं काय, म्हणजे आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न पण केला, त्या पूर्ण ह्याच्यावरचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, आणि त्याच्यातूनच मग आमचं सतर्कचं मॉडेल ते पुढे आलं, आणि आम्ही आता प्रेडिक्ट करू शकतो की अशी घटना कुठे घडणार असेल तर कुठल्या रिजनमध्ये घडणार आहे, एक दिवस आपण आधी सांगू शकतो. तर ही जी काही घटना घडली हे फक्त शेवट म्हणजे पहाटे साधारणतः 3:30 ते 8 या काळामध्ये पडलेल्या पावसामुळे झाली. त्याचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. आणि त्या भागामध्ये असं झालं की त्या ठिकाणी इतका पाऊस त्या टेकडीच्या वरच्या भागामध्ये पडला की तिथं तो चिखल तयार झाला, आणि तो चिखल खालच्या हार्ड रॉकवरून घसरून आला, आणि तो अख्ख्या जेवढी काही झाडी वगैरे काही राहिलेलं नाही. तुम्ही विचार करू शकाल, आपल्याला वाटेल की जंगल असेल की हे पडणार नाही, पण तसं नाही. तर जंगलात सहित सगळे जे काही झाडी आहेत त्याला घेऊन ते आलं, आणि त्याच्या खाली अख्खं गाव गाडलं गेलं. 153 जणांचा मृत्यू झाला. पण ही घटना फक्त माळीणमधली नाही. आपल्याला इथे 2005चा जो आपल्या इथे मुंबईमधला पाऊस आहे फेमस सगळ्या, आणि त्याच्यावर पिक्चर वगैरे पण निघाले, पण त्याच्यामुळे अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर आल्या नाही. त्याच्यापैकी एक मोठी घटना घडली होती महाडमध्ये त्याच वेळेस, बरोबर त्याच रात्री. त्यावेळेस महाडमध्ये 194 जणांचा मृत्यू झाला होता अशाच घटनेमुळे.
त्यावेळेस कारण इथेच एवढ्या हे होता, मीडिया पण सगळ्यांचं लक्ष मुंबईच्याच ह्याच्याकडे होतं आणि त्या अशा प्रकारच्या घटना आल्या. पण जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला त्या घटना रोखता येऊ शकतात. त्या कशामुळे होतात, कुठल्या कंडिशन्सला होतात हे आपल्याला समजलंय. त्याच्यासाठी आवश्यक असणारी फ्री ऑफ कॉस्ट माहिती सगळीकडे अवेलेबल आहे. आपल्यापैकी कोणीही प्रेडिक्ट करू शकेल अशा गोष्टी आहेत, पण ते कोणी केलं गेलं नाही ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो याच्यामधून. अजून आपत्तींमध्ये इथं खाली दाखवले जे मी बघायची बेटाचा उल्लेख केला ब्रह्मपुत्रेमधल्या, तर तेही वाहून जाते आणि पुढच्या काही वर्षांमध्ये ते ब्रह्मपुत्रेमधलं अख्खं एक बेट पूर्णच्या पूर्ण ते नाहीसं होणार आहे. शेवटचा फोटो आहे तो हा हिमालयातला आहे आणि की ज्यांचं जगणंच दरडींसोबतचं आहे. आम्ही ज्यावेळेस जात होतो आमच्या गाडीवर दरड कोसळली आहे, त्याच्या आम्ही रेकॉर्डिंग्स केलेत की अशी वरून दरड कोसळते आणि फोटोग्राफी आम्ही त्याची व्हिडिओग्राफी केलेली आहे. ती सगळी लोक इतकी इझी आहेत त्याच्या बाबतीत, म्हणजे तिथे राहणारी हिमालयाच्या स्पेसिफिक त्या गंगोत्री खोऱ्यामधली, की ते थांबतात कुठे वरून दरड येताना दिसली की गाडी थांबवतात, पलीकडच्याला पण थांबवतात थांब म्हणून. ती दरड कोसळली की हे फोन लावतात, मग एक जेसीबी येतो जवळपास 5 किलोमीटरवर, दर 5-5 किलोमीटरवर तिथे जेसीबी ठेवले, ते येतो, तो साफ करतो, ही लोक परत जायला सुरुवात करतात. आपल्याकडे लोणावळा खंडाळ्यामध्ये 2-4 दगड पडले की 2 दिवस सगळेजण त्याच्यावर कव्हर करायला. पण ह्या लोकांनी अर्थात हे दोन्हीकडे तसं व्हायला नाही पाहिजे, पण अर्थात जर आपण त्या प्रकारचं जॉग्रफी स्वीकारली आहे, त्याच्यामध्ये राहणं स्वीकारलं, तर त्याच्याशी जुळवून घेणं पण आवश्यक असतं. ते आपल्याला त्याच्यामधून दिसून येतं. पारंपरिक ज्ञान, आता हे झाले परिणाम आणि काय काय गोष्टी आपल्याला दिसतात. आणि आपल्याकडे असं दिसून येतं की गेल्या 5,000 वर्षांमध्ये भारतामध्ये मान्सून विषयीचं ज्ञान प्रचंडपणे विकसित झालंय आणि हे आपल्याला ग्रंथांमध्ये पण सापडतं आणि ह्या ग्रंथांमधून ते थेट लोकांमध्ये पण सापडतं आणि सगळ्याच प्रकारच्या. म्हणजे आणि बऱ्याचदा इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत की काही ज्ञान सगळ्यांकडे सारखं आहे. जसं अगदी मेळघाटातल्या कोरकुमकडे पण तेच ज्ञान आहे, तेच इकडच्या रत्नागिरीमधल्या खारवीनकडे पण तेच ज्ञान आहे, गडचिरोलीमधल्या गोंडमध्ये पण तेच ज्ञान आहे आणि ते खाली केरळमधल्या मल्लाळी व्यक्तीकडे पण तेच ज्ञान आहे. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या सगळ्यांकडे ते ज्ञान आलं कुठून. इंग्रजांनी IMD स्थापन केला 1873-75च्या दरम्यान. त्याच्या आधी भारतात शेती होत नव्हती का, आणि जर ती होत होती तर अर्थात ते पावसावरच आधारित शेती होती आणि त्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक होतं. आणि या प्रत्येक जातीच्या लोकांनी त्या त्या ठिकाणी आपापलं ज्ञान त्यांनी तयार केलं आणि ते परंपरेने दुसऱ्या पिढीकडे गेलं. पण नंतरच्या काळामध्ये ते ज्ञान पुढच्या पिढीकडे येऊ शकलं नाही आणि ते आता लुप्त होतंय. ते जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वरचा हा जो आपल्याला पहिला शेतकरी दिसतो बेळगावचा आहे आणि आम्ही पहिल्याच वर्षी निघाल्यानंतर पहिल्या शेतकऱ्याची जी आम्ही जाताना वाटेत मुलाखत घेतली, त्याला विचारलं की तू हे सगळी तयारी सुरू करतोय पण पाऊस कुठे आहे. त्यावेळेस IMDने कुठलंही प्रेडिक्शन दिलं नव्हतं. तो म्हणाला बघा 5 दिवसात येईल. म्हटलं कशावरून ओळखलं, त्याने सांगितलं की इकडून हे वारे सुरू झाले, तिकडे विजा चमकतायत, त्याचं ऑब्झर्वेशन आहे. आणि ॲक्च्युली आम्ही त्याला सोडून पुढे पोहोचलो, 1.5 दिवसांमध्ये पाऊस त्या भागामध्ये आलेला होता. त्याचप्रमाणे पलीकडे जे दिसत आहेत ते बुंदेलखंडामधले एक हे आहेत गुरुजी आहेत आणि त्यांना आम्ही विचारलं की पाऊस कधी येईल, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या भागामध्ये एक म्हणी वापरल्या जातात. घाग बड्डरी नावाचे कवी होते, साधारण 10व्या शतकामध्ये होते असं काही जणांचं म्हणणं आहे. तर त्यांच्या म्हणी आहेत, 2 ओळी आहेत फक्त आणि सगळे मिळून 10-12 शब्द असतील. आणि त्या म्हणी म्हणजे काय, तर नीट अभ्यास केल्यावर आपल्याला समजतं की हे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. समजा या नक्षत्रामध्ये पाऊस इतका पडला, या नक्षत्रात नाही पडला, तर तुम्ही काय करायला पाहिजे, असं त्यांनी त्या 2 ओळींमध्ये म्हणीमध्ये त्यांनी करून दिलेलं आहे. आणि त्या जर आपण ॲक्च्युअल चेक केला, आम्ही करायचा तो प्रयत्न करतो गेली 2 वर्ष, तर त्याच्यावरून आपल्याला कळून येतं की ॲक्च्युअल त्याच्यामधून जवळपास 70 ते 80% वेळेला एक्झॅक्टली गोष्टी तशा घडत आहेत आणि ते आपल्याला कळून येतं. म्हणजे त्या साध्या म्हणी ज्या गेल्या 1000 वर्ष लोकांनी तिथं पाठ करून ठेवल्या आहेत आणि त्या पद्धतीने ते त्यांची शेती करतात, ते आपल्याला कळून येतं. आणि हे ज्ञान आपल्या भारतामध्ये आहे पण ते लुप्त होणार आहे लवकरच. इथे या म्हणींचं पुस्तक आहे घाग बड्डरींचं आणि इथं आपल्याला दिसून येईल की त्या ज्या म्हणी आहेत आणि त्याचा अर्थ पण त्यांनी दिलेला आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने त्यांनी भारतामध्ये हवामानशास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जात होतं आणि त्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग आपण जीवनात करूनही घेतला आहे. आणि त्याच्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथं दिसून येतात. वरचे जे 2 आपल्याला टँक्स दिसत आहेत हे किमान 5,500 वर्षांपूर्वीच्या शहरातले आहेत आणि हे शहरं आहे धोलावीरा. त्या काळामध्ये भारतातल्या ज्या काही मेट्रो सिटीज म्हणता येतील त्याच्यापैकी 2-3 महत्त्वाची शहरं होती, त्याच्यापैकी एक होतं धोलावीरा. आज त्याचे अवशेष तुम्हाला कच्छच्या रणात जाऊन पाहता येऊ शकतील. 10,000 लोकसंख्येचं त्यावेळेस 10,000 लोकसंख्या विचार करा, 5,000 वर्षांपूर्वी तेव्हाचं ते गावे आणि त्याच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. कशी केलेली, या भागातून सरस्वती नदी समुद्राला मिळायची आणि त्याचं जे आज सुंदरबन, गंगेसाठी जे सुंदरबन आहे ते त्या काळात सरस्वती नदीसाठी कच्चेचं रण होतं. आणि तिथून येणारं जे पाणी आहे ते पाणी अडवून यांनी या शहरामध्ये रितसर धरणासारखं पाट बांधून अडवून ते आणलं होतं. ते टँकमध्ये सोडलंय. 7 टँकमधून ते पाठवलं गेलं. ते फिल्टर करून जात होतं आणि सगळ्यात शेवटच्या ह्याच्यातून दुसऱ्या मजल्यापर्यंत वर नेलं जात होतं. दुसरं रेन वॉटर हार्वेस्टिंग. आपल्याला वाटतं की आत्ताच आपण काहीतरी नवीन शोध लावलाय. इथल्या प्रत्येक भिंतीवरून एकही पाण्याचा थेंब वाहून जाणार नाही, तो खालपर्यंत परत त्या टाकीत आणण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. 5,000 ते 6,000 वर्षांपूर्वीचं शहर आहे.
हे ज्ञान, तिथला पाऊस हे लक्षात घेऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच पूर्वजांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर खाली त्याच्यापैकी राणी की वाव ही आता फेमस आहे, कारण त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. तर पाण्याला देवत्व बहाल केलं, कारण त्या मंदिरासारखं त्या पाण्याची किंमत आपल्याला माहिती होती की त्या भागामध्ये पाऊसच इतका कमी पडतोय, म्हणून त्याला देवत्व बहाल केलेलं होतं. इथे काही वेगवेगळी उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत की त्याच्यानंतर मेघदूत, ज्या प्रकल्पाचं नाव आम्ही आमच्या या मॉन्सून चेजिंग द मॉन्सूनला दिलं होतं, त्या मेघदूताच्या बाबतीत एक शेवटचे 2-3च पॉईंट आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा भाग आहे की मेघदूताच्या मार्गाने पण आम्ही प्रवास केला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही मध्य भारतातून जात होतो, तर त्याच्यामध्ये मेघदूतातले श्लोक एक्झॅक्टली त्या श्लोकाच्या ठिकाणी जाऊन आम्ही चेक करायचा प्रयत्न केला की ह्या गोष्टी खरंच होत्या का. आणि हे जे काही चित्र तुम्हाला दिसत आहेत याच्या खाली, अर्थात इथं तुम्हाला तर वाचता येणार नाही, पण हे ॲक्च्युअली तो खाली श्लोक आहे आणि त्याला दिसणारं जसं तसं त्याचं दृश्यवर आहे. याच्यावर आपल्याला कळून येतं की प्रत्यक्ष स्वतः कालिदास त्या भागांमधून जाऊन आल्याशिवाय ते चित्र तसं तयार होणार नाही. आणि त्यांनी ते जे काही लिहिलेलं आहे त्या भागाचं एक प्रकारचं प्रवास वर्णन आहे. आणि आपल्याला 1600 वर्षानंतर सुद्धा मॉन्सून त्याच भागामधून गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातला महत्त्वाचा शोध जो आमच्या याच्यातून समोर आला की मेघदूतातला मेघ हा एक मेघ नाही, तो ॲक्च्युली मॉन्सून आहे. कारण मॉन्सून ज्या पद्धतीने आग्नेयेकडून वायव्येच्या दिशेने वर सरकत जातो, तर ओळींनी त्या मेघदूतातल्या ठिकाणांचे क्रम सुद्धा एक्झॅक्टली तसेच आहेत, हे आपल्याला समोर येतात. आणि हे पहिल्यांदा आम्ही मेघदूताच्या मार्गाने विमानातून डॉक्टर भावेनी प्रवास केला होता 1990च्या दशकामध्ये, पण जमिनीवरून आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदा प्रवास केला आणि त्याच्यामधलं विज्ञान शोधायचा प्रयत्न केला. आणि मॉन्सून आणि भारताचं नातं काय, जर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला म्हणलं की आपल्याला नेमकी हा आपल्यासाठी मॉन्सून तो तेवढा आहे, पण एकूण भारतासाठी मॉन्सून काय, तर आपल्याला एक कळून येईल की हे जे वर गोल चक्र दाखवलं आहे, आणि हे चक्र हे सांगतं की भारताच्या इतिहासामध्ये असे कालखंड आलेत की ज्यावेळेस तापमान, भारताच्याच नाही जगाच्या इतिहासामध्ये, ज्यावेळेस ग्लोबल कुलिंग झाले, आज आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तो ग्लोबल कुलिंग झालेलं आहे. आणि ग्लोबल कुलिंगच्या काळामध्ये जगभरातला सगळीकडचा पाऊस कमी झाला आणि सातत्याने दुष्काळ पडलेले. भारतातही ते दुष्काळ पडले. आणि भारतामध्ये सगळ्यात एक मोठा दुष्काळ पडला, जवळपास 200 वर्षांचा तो दुष्काळ होता की ज्यावेळेस पाऊसच खूप कमी पडत होता. आणि त्या काळामध्ये अख्खीच्या अख्खी सिंधू संस्कृती लोप पावली आणि तिथून ते सगळे लोक स्थलांतरित होऊन गंगेच्या खोऱ्यात आले आणि नंतर खाली देशाच्या इतर भागामध्ये पण गेले. हे सगळेजण त्या वाळवंट, ज्या भागामध्ये आज वाळवंट आहे त्या भागामध्ये राहत होते. आपल्या सगळ्यांचेच पूर्वज तिथे आहेत आणि याचे पुरावे आता अगदी TIFR पासून डेक्कन कॉलेज सगळ्यांनी प्रूव्ह केले, बाहेरच्याही लोकांनी हे प्रूव्ह केलेले. आणि त्या भागातून वाहत होती सरस्वती नदी. त्या सरस्वती नदीला येणाऱ्या उपनद्या सगळ्या येणं बंद झालं आणि ती नदी लुप्त झाली असं म्हणलं गेलं. आणि त्याच्यानंतर त्या खोऱ्यामधले जे कोणी लोक आहेत हे सगळे गंगेच्या खोऱ्यात आले आणि आज आपली संस्कृती गंगेशी एकनिष्ठ आली, जी आधी सरस्वतीच होती. आणि सरस्वती लोप पावल्यानंतर आपण ऑब्व्हियसली ती आपल्या संस्कृतीसाठी महत्त्वाची होती म्हणून आपण त्याला देवत्व बहाल केलं. आणि आज ज्या सरस्वतीची आपण पूजा करतो ती ॲक्च्युली नदी होती आणि त्या नदीचं लोप पावणं हे मॉन्सूनशी बरंचसं निगडीत आहे. आणि खालचा जो भाग दिसतोय या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की कमी दाबाची क्षेत्र गेल्या 150 वर्षांमध्ये किती तयार झाली, कुठल्या भागांमध्ये आली. याच्यावरून आपल्याला कळून येतं की भारताच्या कुठल्या भागामध्ये जंगलं आहेत आणि कुठल्या भागामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह एरिया आहे. म्हणजे मॉन्सूनची क्षेत्र कुठे तयार होतील, कुठल्या भागाला ते पाऊस देतील ह्याच्यावर पूर्ण जॉग्राफी अवलंबून आहे. मराठवाड्याला, महाड देशाला तो पाऊस कधीच मिळणार नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी काय ती वेगळी उपाययोजना करणं आवश्यक आहे, हे आपल्याला याच्यामधून समजून येतं. इथं सरस्वती नदीचे काही नकाशे आहेत की जी नदी अस्तित्वात होते आणि आज पलीकडचा जो मॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला आर्किओलॉजिकल साईट्स दिसत आहेत की ज्या सिंधू नदीच्या काठी नाही आहेत. 70% जास्त ज्या काही आर्किओलॉजिकल साईट आहेत त्या सगळ्या सरस्वती नदीच्या काठी आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला कळून येतं. आणि मॉन्सूननी त्याच्यावर बराच मोठा परिणाम केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या काठावरची एक सगळ्यात मोठं शहर आता ऑलरेडी उत्खनन व्हायला सुरुवात झाली, राखीगडी नावाचं एक ठिकाण आहे हरियाणामध्ये. आणि ते ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस आपल्याला त्या काळची संस्कृती नेमकी कशी होती आपल्याला समजेल. आणि ती भारतात आहे. मोहिंजोदडो हडप्पा पाकिस्तानमध्ये गेले, पण हे हरियाणामध्ये आहे. आणि शेवटचा भाग मॉन्सून, हिमालय आणि गंगा, जो आजचा भारत आहे तो कशामधून, ती संस्कृती कशातून तयार झाली, या 3 घटना आहेत. हिमालयाची निर्मिती साधारणतः 5 कोटी वर्षांपूर्वी झाली असं म्हणतात. 5 कोटी वर्षांपूर्वी ज्यावेळेस हिमालय म्हणजे 2 खंड एकमेकांना धडकल्यानंतर हिमालय वर उचलला गेला त्यावेळेस मॉन्सूनचे वारे इथं अडायला सुरुवात झाली. हे मॉन्सूनचे वारे इथे अडायला सुरुवात झाली त्यामुळे बरोबर त्या मैदानी प्रदेशामध्ये चांगला पाऊस सुरू झाला. हाच मॉन्सून हिमालयावर पाऊस पडतो, तिथला गाळ वाहून आणतो आणि तो गाळ खाली वाहून आणल्यानंतर तो मैदानी प्रदेशामध्ये जमा होतो आणि त्या भागामध्ये सुपीक मैदान तयार होतं. त्यामुळे मॉन्सून, हिमालय आणि गंगा या तिघांचे कॉम्बिनेशन आहे की ज्यांनी भारताची ॲक्च्युली आजची जी काही रचना आहे ती केलेली आहे. त्याचं थेट उदाहरण तुम्हाला इथे पाहता येईल. पलीकडे जे गंगोत्रीच्या खोऱ्यामधली एक मोठीच्या मोठी लँडस्लाईड आपल्याला दिसून येते. अख्खाच्या अख्खा डोंगर कोसळलेला आहे. तो डोंगर म्हणजे काय, तो शेवटी गाळच आहे. गाळ फक्त असा वर आलेला आहे.
पाऊस पडला त्याच्यामध्ये पाणी गेलं की तो कोसळायला सुरुवात होते आणि तो गाळ गंगेच्या सोबत वाहत येतो, गंगेच्या काठावर तो सगळीकडे पसरतो आणि त्याच्यावरच ही सगळे बिहार, उत्तर प्रदेश जे सगळ्यात महत्त्वाचा जो पट्टा आहे आपल्या देशामधला तो तिथे तयार झाला. इथे गाळ आपल्याला दिसतोय, खाली माणसं दिसत आहेत आणि या पद्धतीने गाळाची मैदानं तयार कशी झाली. एकाच नदी म्हणजे गंगा ही ते वाहून आणतो तो गाळ हिमालयाचा आणि तो आपल्याला मिळतो. शेवटच्या काही इंटरेस्टिंग साईट्स आहेत आणि याच्यावरून आपल्याला कळेल की आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत. वरचा जो नकाशा आहे हा मोहेंजोदडोचा आहे, खाली वाराणसीचा सॅटेलाइट मॅप आहे. आपल्याला वाटेल की याचं चित्र ते काढलेलं आहे. सरस्वती नदी नसली तरी सुद्धा त्याची पूजा आजही दररोज केली जाते. जशी वाराणसीला आरती होते तशी सरस्वती घाट पेहोवाला तशीच आरती केली जाते. सरस्वती नदीचा उगम बघा, तो जो वर दिसतोय तो ती सरस्वती नदी आहे. आजची वर जी दिसते ती, त्यालाही आज तिथली लोक तितकंच पवित्र मानतात जेवढं गंगेतला गंगोत्रीमध्ये मानलं जातं. सरस्वतीच्या काठावर तो जो आलेला गाळ आहे त्याच्यावर एक मोठी विटांची निर्मिती करणारा व्यवसाय आहे आणि तसाच काकद्वीपला पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या काठी आहे. अशा अनेक साधर्म्य आपल्याला सरस्वतीमधून गंगेच्या भागामध्ये ही आपली संस्कृती आली आणि ती मान्सूनच्या सोबत या बाजूला सरकली. हे आपल्याला अशा अनेक उदाहरणं मिळतील आणि त्यामुळे हवामान जसं बदलेल त्या पद्धतीने आपलं संस्कृती बदलणार आहे. हे अशीच राहणार नाही. जे मगाशी मी सांगत होतो त्याप्रमाणे आपण आत्ता सध्या लकी आहोत की वॉर्मिंगचा कालावधी चालला आहे. ज्या वेळेस जगामध्ये वॉर्मिंग झालंय त्यावेळेस चांगला पाऊस पडलाय आणि चांगलं होतं. जर आपण आत्ता ज्या पद्धतीने आपल्या मनामध्ये भीती भरली जाते, आपली चूक आहे, प्रदूषण होतंय, त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. पण वॉर्मिंगची भीती ठेवणं हे चुकीचं आहे. कारण जर कुलिंग झालं तर पाऊस पडणार नाही, जगात सगळीकडे आयसेज येईल आणि असं आयसेज आलं होतं 13व्या ते 19व्या शतकाच्या दरम्यान. एक लिटिल आयसेज म्हणलं जातं. हा कालावधी बघा भारतामध्ये काय झालेलं आहे. 13व्या ते 19व्या शतकाच्या दरम्यान युरोपमध्ये तर इतकी थंडी होती त्यांच्याकडे काहीच पिकत नव्हतं, म्हणून ते लोक ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आले. बरोबर याच काळामध्ये हे सगळे जे कोणी आक्रमक आज आपण त्याला म्हणतो हे सगळे खालच्या भागामध्ये भारतात, ऑस्ट्रेलियात, अमेरिकेत सगळ्या या भागामध्ये गेले जे ट्रॉपिकल रिजन्स आहेत त्या भागामध्ये की तिथं काहीतरी पिकेल. या काळामध्ये त्या लोकांकडे काही पिकत नव्हतं म्हणून ते लोक बरोबर आपल्या इथं आले. या काळामध्ये आपल्याही इथे काय बरेच दुष्काळ पडले त्याच्या नोंदी आपल्याकडे आढळतात. त्यामुळे कुलिंग व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर ती चुकीची. वॉर्मिंग होते, ते बदल सातत्याने होत राहणार, पुढच्याही काळात होणार. क्लायमेट म्हणल्यानंतर तो बदल होणारच आहे. क्लायमेट जर नसतं तर इव्होल्युशनच झालं नसतं, क्लायमेट बदललं नसतं. तर डायनासॉरच्या काळातलं हवामान आज असतं तर आपण आलोच नसतो. त्यामुळे हे बदलत राहणार, निसर्ग चक्राचा तो भाग आहे. आपण त्याच्यामध्ये भर घालू नये एवढंच आपलं म्हणणं असतं, ते अपेक्षित आहेच आहे. पण त्याच्या विषयी उगाच कुठली भीती बाळगणं योग्य नाही. तर हा सारांश आहे की भारताच्या संस्कृतीचं जे मूळ आहे हे मॉन्सूनवर आधारित आहे. देशामधल्या विविधतेमध्ये जे एकता आहे ती मॉन्सूनमुळे आहे. कारण या सगळ्यांमध्ये किती भाषा आहेत, किती प्रांत आहेत, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी या सगळ्यांना जोडणारा जो दुवा आहे तो मॉन्सून आहे. आणि खरं म्हटलं तर मॉन्सून हा भारताचा आत्मा आहे. हा का एखादी गोष्ट नाही असं आपण ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या गोष्टीचं महत्त्व काय. कुठला एखादा महापुरुष असेल तो नाही म्हणल्यानंतर आपल्याला कळतं की तो व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. भारतासाठी मॉन्सून नाही हे विचार करा, भारताचा विचार आपण करू शकतो का. आणि जर भारतासाठी मॉन्सून एवढा महत्त्वाचा आहे तर त्याच्या अंगाने आपण सगळ्या गोष्टी जर अरेंज करून घेतल्या तर आपल्या अनेक प्रश्नांचा उलगडा त्याच्यातून निघू शकेल. धन्यवाद.